हॅलो फ्रेंड्स, मी जयश्री जय चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहे हेअर ऑइल। आता त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला कढीपत्ता, कांदा आणि आवळा। तर कढीपत्ता केसांसाठी खूप फायदेशीर आहे। जर तुम्ही याचा नियमित वापर केला तर लवकर केस पांढरे होत नाही, तसंच डॅन्ड्रफसुद्धा आपल्या केसांमध्ये होत नाही। तसंच आवळासुद्धा आपल्या केसांना स्ट्रॉंग बनवते, एक वेगळी प्रकारची एक शाईन देते आणि याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असल्यामुळे हे सुद्धा आपले केस खूप स्ट्रॉंग। तसंच कांद्यामध्ये सुद्धा सल्फर असल्यामुळे ते आपले रूट स्ट्रॉंग बनवते। तर आपण हे तिन्ही मिक्स करून कसं ते हेअर ऑइल बनवायचं तर हे आता इथे घ्यायचं आहे। कांदा, आवळा आणि कढीपत्ता। तर आवळाची पावडर न घेता तुम्ही फ्रेश आवळा घेतला तरी पण चांगलं आहे, नाही मिळाला फ्रेश आवळा तर तुम्ही आवळा पावडर घेऊ शकता। आणि इथे पण कढीपत्ता होईस तर फ्रेश घ्या, कारण त्याचा ज्यूस फ्रेश याचा लवकर निघतो। आणि हे आपल्याला छान मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे, बारीक पेस्ट करायची आहे त्याची। आणि याच्यामध्ये मी थोडं खोबरेल तेल टाकून अजून बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, जेणेकरून ते सगळं त्या मिक्सचरमध्ये छान मिक्स होतं खोबरेल तेल। तर अशा प्रकारे माझ्या याची फाईन पेस्ट झालेली आहे चांगली। आता इथे घ्यायची आपल्याला लोखंडी कढई। होईस तर तुम्ही लोखंडी कढईचाच यूज करा, आणि नसेल तर मी तर म्हणते विकत घेऊन या, कारण मेहंदीसुद्धा लोखंडी कढईमध्येच भिजवलेली चांगली असते, त्याने केसांना। इथे मी घेतलं 1 वाटी खोबऱ्याचं तेल आणि 1 वाटी मस्टर्ड ऑइल म्हणजे सरसूचं तेल। याच्यामुळे थोडं तुम्ही कॅस्टर ऑइलसुद्धा मिक्स करू शकता। आणि जास्त गरम नाही होऊ द्यायचं आहे, ते कोमट असतानाच त्याच्यामध्ये हे सगळं टाकून द्यायचं आहे आपल्याला, जी पेस्ट केली आहे आपण ती। आणि छान त्याला हळूहळू मिक्स करत राहायचं आहे। म्हणजे हे तेल जेव्हा बनवत असतो आपण तेव्हा कुठेही जायचं नाही, आपल्याला इथेच उभं राहून आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करायचं आहे। तर इथे माझा हा मोठा गॅस होता, त्यामुळे मी छोट्या गॅसवर ठेवलेली आहे कढई, कारण आपल्याला अगदी सिमवर त्याला हळूहळू मिक्स करत जायचं आहे। म्हणजे आपल्याला याच्यातले कुठले इन्ग्रेडियंट्स ते खूप करपवायचे नाही आहेत। आणि याच्यामध्ये टाकला आहे मी 1 चमचा मेहंदी पावडर, त्याने आपल्या केसांना वेगळीच एक चमक येते आणि कलर येतो। याला पण अगदी हळू मिक्स करायचं आहे, जेणेकरून असं खाली ते करपणार नाही किंवा खाली तळाशी बसणार नाही। त्याला हळूहळू छान मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून त्या सगळ्याचा आपल्याला कलर सगळं वगैरे मेहंदीचा कलर वगैरे सगळं उतरला गेला पाहिजे त्याच्यामध्ये। आणि आता हे तयार झालं आहे। याला जवळजवळ 10 ते 12 मिनटं लागले मला तयार व्हायला। आणि हे 2-3 दिवस कढईत राहू द्यायचं, म्हणजे याला छान असा कलर येतो। आणि अशा प्रकारे हे ऑइल आपलं तयार झालेलं आहे। आणि याला मोठ्या चाळणीतनं गाळून घ्यायचं। अशीच चाळणी घ्या, बारीक चाळणीतनं गाळल्या जाणार नाही, नाहीतर तुम्ही एक कापड घेऊन घेतलं तरी गाळता येईल। आणि हे मी राहिलेलं होतं तर मी मेहंदीमध्ये टाकलं। मी मेहंदीसुद्धा लोखंडी कढईतच भिजवते, पण हे हेअर ऑइल बनवायचं असल्यामुळे मी मेहंदी काचेच्या बाउलमध्ये भिजवत आहे। आणि हे अशा प्रकारे आपलं हेअर ऑइल तयार आहे। आता हे आठवड्यातून तुम्ही 2-3 वेळा यूज करा। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।